हां, तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला किती मारणारे मारक आहेत, मारेकरी. हां, त्यात एक नंबरला तुम्ही आहेत. मला वाटतं 2 नंबरचे आहेत तुम्ही, 1 नंबरचा दुसरा आहे आणखीन, त्याला माझ्या विरोधात बोलून त्याचं बी नाव घेतो. हां, 2 नंबरचे क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा संपवायचा मारेकरी नंबर 2चा तुम्ही आहेत. हे चांगलं माहिती आहे आम्हाला. तुम्ही कशा कशाचे मारेकरी आहेत, तुम्ही देवेंद्र फडणवीससाठी काय काय करताय, कोणत्या बँकेचा घोटाळा करायचा, मग कुंकड जायचं, मग मागून कसं आमदार व्हायचं, हे सगळ्याला माहिती आहे तुमचं. तुमच्यामुळे एक बीडचा आमदार गुतला आहे त्या बँकेच्या घोटाळ्यात. हे बघा, तुम्हाला खरं सांगतो, माझ्या मराठीचं वाटा जाऊ नका. मी तुमच्या तोंडावर नावसुद्धा घेतलं नाही, मला त्याच्यात उतरायला लावू नका. हां, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संभळीत आहेत, किती घोटाळा केलेला आहे तुम्ही. मग तुम्ही जेवढे विधान परिषदेवर आमदार गेले ते माझ्या विरोधात का बोलतेत, ते फक्त तुम्हाला बोलायला ठेवलेलं आहे. मला माझ्यावर ते बोलायला ठेवलेले ते, किंवा माझ्या समाजाची चळवळ असली त्याच्यावर, क्रांती मोर्चावर बोलायला तुम्ही, ठोक मोर्चावर बोलायला तुम्ही, मराठ्यांच्या चळवळीवर बोलायला तुम्ही. खरं बोललं की मग तुम्ही ते भंपकपणा म्हणणार त्याला, किंवा अनेक काही असे कारणं जोडणार. दरेकर, तुम्ही किती शातीर आहेत ना, तुम्हाला वाटत असेल मी आंतरवालीत बसलेलो आहे, मला पहिल्यापासून माहिती आहे तुम्ही किती शातीर आहेत, तुम्ही किती मारेकरी आहेत. तुम्ही क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा कसा संपवला, त्यातले काम करणारे लोक तुम्ही कसे संपविले, हे मला चांगलं माहिती. हां, त्याच्यात किती तुमच्या त्यावेळेच्या आमदारांचा, मंत्र्याचा हात आहे. तुम्ही ते 10-12 जण आहेत, तुम्ही एक जण नाही, तुमची टोळीच आहे ती, टोळीचे. धनगर आंदोलन चाललं की कसं संपवायचं, कोण मंत्री तिथं पाठवायचा, मराठ्यांचं आंदोलन असं कसलं पाठवायचे, बाकीच्यांचे आंदोलनं 12 बलुतेदारांचे असल्यावर कसं करायचं, हे तुम्ही मला नका शिकू. तुम्ही मला नका, मला चांगलं माहीत तुम्ही कोण आहेत. फक्त तुम्ही मराठीचे आहेत म्हणून बोलत बोलत नाही, आणि पुढेही बोलायची मला गरज नाही. तुम्ही शांत राहा. हां, तुम्ही माझ्या मराठ्यांच्या डोळ्यातून आलेल्या पाणी लेकरांना भंपकपणा म्हणू नका. तुम्हाला सावध करायलो मी. हां, तुम्हाला वाटत असेल डोळे झाकून मी दूध पितोय, कुणीच बघत नाही, सगळं जग बघतंय तुमच्याकडं, सगळं जग बघतंय. आता तर तुम्ही मराठ्यात नजरेतून उतरले बरं दरेकर. आणि तुम्हाला वाटतंय ना माझ्याकडची गर्दी फर्दी, तुम्ही माझ्या गर्दीचा अंतच नका करू. हां, खरं सांगतो मी तुम्हाला, कामाचे दिवस आहेत, मी स्वतः सांगतो इकडे येऊ नका. हां, मराठी तुम्हाला मुंबईत काय असतं ना, आता आम्ही घोषणा 29ला केल्यावर तुम्हाला कळन मुंबईत काय कशी मराठीची गर्दी असते. त्या टायमाला मात्र चष्मा लावून या, बिगर चष्म्याचं येऊ नका. हां, ते पडेल डोळे घेऊन येऊ नका तिकडं. हां, चष्मा लावून या. तुम्ही माझ्या नाद नका करू, तुम्हाला सांगतो मी. आणि तुम्ही दुसरं म्हणलात मी अभियान सुरू करणार आहे मला उघडं पाडायसाठी, दिली का सुपारी. क्रांती मोर्चाचं केलं, ते ठोक मोर्चाचं. आणि तुम्ही दरेकर साहेब, तुम्ही आणि आणखीन 5-6 जण आहेत तुमसंग, त्या परेडला तुमसंग 10-12 जण होते. ह्या माया